तोरणमाळ येथे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शाळा प्रवेशोत्सवाचा शुभारंभ। नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ येथील नेताजी सुभाषचंद्र बोस केंद्रीय निवासी शाळेत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते शाळा प्रवेशोत्सव 2026चा उत्साहात शुभारंभ करण्यात आला। यावेळी मंत्री भुसे यांनी नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत करत आदिवासी भागातील शेवटच्या बालकापर्यंत शिक्षणाचा हक्क पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले। परिसरातील 20 शाळांचे एकत्रीकरण करून केंद्रीय निवासी शाळा सुरू करण्यात आली असून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व निवासी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले। विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी नियमित आरोग्य तपासणी, मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण, क्रीडा शाळा आणि शैक्षणिक भरतीसह विविध शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली। कार्यक्रमादरम्यान वृक्षारोपण, शालेय घंटानाद, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच नवप्रवेशित विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले। यावेळी अक्राणी मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी, जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, विविध विभागांचे अधिकारी, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। शिक्षण क्षेत्रातला हा शाळेला ज्याचा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये संपन्न होणारा 10वीचे गणवेशातली 10वीची 2 विद्यार्थी त्वरित मंच शाळा प्रवेश ज्याचा प्रारंभ या ठिकाणी झालेला आहे। आपण साक्षीदार आहोत। या प्रवेश उत्सव या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे। सर्वांना माहिती आहे, दर सालाबादाप्रमाणे विदर्भ वगळता आपल्या महाराष्ट्राच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात 15 जून पासून सुरू होते आणि या शुभ दिवसाचं औचित्य साधून मागील वर्षापासून शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून या पहिल्या दिवसाचं विद्यार्थ्यांचं स्वागत करणं, त्यांना शुभेच्छा देणं, ज्येष्ठांनी या आमच्या बालकांना विद्यार्थ्यांना आशीर्वाद देणं, अशा प्रकारचा प्रवेशोत्सव आनंदोत्सव हा कार्यक्रम मागच्या वर्षाच्या पासून संपन्न होत आहे। आज आपल्या नंदुरबार जिल्ह्याच्या धडगाव तालुक्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालयामध्ये आपण सर्वजण या बालकांचं विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याच्यासाठी, शुभेच्छा देण्याच्यासाठी उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो, आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। मला वाटतं की आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित ज्यांनी आताच आपल्याला मार्गदर्शन केलं, त्या आदिवासी बांधवांचा, दराखोऱ्यातील नागरिकांचा, या भागातील विकास झाला पाहिजे आणि म्हणून विधानसभेमध्ये बुलंद आवाज करणारे माझे सहकारी मित्र माननीय मॅडमांचं आपण टाळ्या वाजवून अभिनंदन केलं पाहिजे। शिक्षण मंत्र्याच्या पासून तर संपूर्ण महाराष्ट्राला बोलणारे खूप असतात, परंतु प्रत्येक बाळ घरामध्ये आले त्या दोन्ही जुळ्या बाळांना त्यांनी आपल्या शासकीय शाळेमध्ये, अंगणवाडीमध्ये, बालवाडीमध्ये प्रवेश दिला आणि संपूर्ण महाराष्ट्राला एक आदर्श घालून दिला। मला वाटतं की आता नुसतं टाळ्या वाजून चालणार नाही। पैकी 95% लोक हे मराठी माध्यम आणि जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत आलेले आहेत। अगदी देश पातळीवर, जगाच्या पाठीवर नेतृत्व करणारे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून आलेले आहेत आणि म्हणून एक चांगला आदर्श जिल्हाधिकारी मॅडमांनी या ठिकाणी निर्माण केला। या कार्यक्रमाला उपस्थित माननीय चंद्रकांतजी पवार, गणेशदादा परवडकरजी, दृष्टिकोनातून अनेक प्रबोधनकारांच्या माध्यमातून जिल्ह्याला एक क्रीडा प्रबोधिनी म्हणजे फक्त स्पोर्ट्स स्कूल
आपण सुरू करायला घेतो आहोत. आणि मला वाटतं की नंदुरबारचा जर विचार केला तर आपल्याला निश्चितपणे तोरणमाळमध्ये ही एक स्पोर्ट्स स्कूल आपल्याला त्या ठिकाणी सुरू करता येईल, की जेणेकरून आपल्या जिल्ह्यातील जे काही खेळात असेल प्रबोधन जर मिळालं तर ते निश्चितपणे आपल्या जिल्ह्याचं, आपल्या महाराष्ट्राचं, आपल्या देशाचं नाव मोठं करू शकते. आणि म्हणून त्याही दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये काम केलं जाईल. आणि म्हणून या भागाची जी संस्कृती असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांना कला गुणांमध्ये आवड आहे, अभिनयामध्ये आवड आहे, संगीतामध्ये आवड आहे, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपण संपूर्ण राज्यभर त्या पद्धतीचे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो आहोत. आणि एवढंच नाही तर आता पुढच्या महिन्याच्या पासून संपूर्ण राज्याच्या साठीची शिक्षक भरती आपण टीईटी, टेट आणि पवित्र पोर्टलद्वारे सुरू करतो आहोत. या भरती प्रक्रियेमध्ये कला क्रीडाच्याही शिक्षकांना त्या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देतो आहोत, की जेणेकरून विद्यार्थ्यांना एक कुशल मार्गदर्शन या शिक्षक बंधू भगिनींच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल. आणि 15 जून दर सालाबादाप्रमाणे विदर्भ वगळता महाराष्ट्रामध्ये आपल्या शाळा सुरू होतात आणि शाळेच्या या पहिल्या दिवसाचं विद्यार्थ्यांचं स्वागत करणं हा एक उपक्रम मागच्या वर्षाच्या पासून सुरू झालेला आहे. तसं यापूर्वी पण कमी अधिक प्रमाणात हा उपक्रम व्हायचा, परंतु मागच्या वर्षापासून नियोजनबद्ध पद्धतीने माननीय महामहिम राज्यपाल महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, सर्व सन्माननीय मंत्री महोदय, सर्व सन्माननीय खासदार महोदय, आमदार महोदय यांच्यापासून तर गाव पातळीवरच्या सरपंच साहेबांच्यापर्यंत या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा आनंदोत्सव साजरा कार्यक्रम केला जातो. आणि आज आपण बघितलं असेल तर नंदुरबारच्या आपल्या नेताजी सुभाषचंद्र बोस या निवासी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये माननीय आमदार साहेब आमशाजी पाडवी साहेब, माननीय जिल्हाधिकारी महोदया आणि प्रशासनाचे सर्व विभागांचे अधिकारीगण, त्याच्यासोबतच विद्यार्थी, त्यांचे पालक या गावाच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश उत्सव कार्यक्रम अतिशय आनंदामध्ये त्या ठिकाणी संपन्न झाला. आता ही वस्तुस्थिती आहे की या ठिकाणी आणखी काही सुविधा देण्याची आवश्यकता आहे. मग विद्यार्थ्यांच्या निवासामध्ये काही सुविधा त्या ठिकाणी द्याव्या लागणार आहेत, आरोग्याच्याही संदर्भामध्ये काही सुविधा द्याव्या लागणार आहेत. आणि या विद्यार्थ्यांमध्ये कला आणि क्रीडा ह्या परिसरातल्या डोंगरदऱ्याच्या आमच्या सर्व या लहान बाळांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुण आहेत आणि म्हणून त्यांनाही प्रोत्साहन कसं देता येईल या दृष्टिकोनातनं नियोजन करून त्या ठिकाणी पाठपुरावा केला जाईल आणि या विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय त्या ठिकाणी घेतले जातील. 15 जून दर सालाबादाप्रमाणे विदर्भ वगळता महाराष्ट्रामध्ये आपल्या शाळा सुरू होतात आणि शाळेच्या या पहिल्या दिवसाचं विद्यार्थ्यांचं स्वागत करणं हा एक उपक्रम मागच्या वर्षाच्या पासून सुरू झालेला आहे. तसं यापूर्वी पण कमी अधिक प्रमाणात हा उपक्रम व्हायचा, परंतु मागच्या वर्षापासून नियोजनबद्ध पद्धतीने माननीय महामहिम राज्यपाल महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, सर्व सन्माननीय मंत्री महोदय, सर्व सन्माननीय खासदार महोदय, आमदार महोदय यांच्यापासून तर गाव पातळीवरच्या सरपंच साहेबांच्यापर्यंत या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा आनंदोत्सव साजरा कार्यक्रम केला जातो. आणि आज आपण बघितलं असेल तर नंदुरबारच्या आपल्या नेताजी सुभाषचंद्र बोस या निवासी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये माननीय आमदार साहेब आमशाजी पाडवी साहेब, माननीय जिल्हाधिकारी महोदया आणि प्रशासनाचे सर्व विभागांचे अधिकारीगण, त्याच्यासोबतच विद्यार्थी, त्यांचे पालक या गावाच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश उत्सव कार्यक्रम अतिशय आनंदामध्ये त्या ठिकाणी संपन्न झाला. आता ही वस्तुस्थिती आहे की
या ठिकाणी आणखी काही सुविधा देण्याची आवश्यकता आहे. मग विद्यार्थ्यांच्या निवासामध्ये काही सुविधा त्या ठिकाणी द्याव्या लागणार आहेत. आरोग्याच्याही संदर्भामध्ये काही सुविधा द्याव्या लागणार आहेत. आणि या विद्यार्थ्यांमध्ये कला आणि क्रीडा ह्या परिसरातल्या डोंगरदऱ्याच्या आमच्या सर्व या लहान बाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुण आहेत आणि म्हणून त्यांनाही प्रोत्साहन कसं देता येईल या दृष्टिकोनातनं नियोजन करून त्या ठिकाणी पाठपुरावा केला जाईल आणि या विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय त्या ठिकाणी घेतले जातील. निश्चितपणे वर्षाच्या शैक्षणिक कॅलेंडर तयार केलेला आहे. कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या काळामध्ये काय कार्यक्रम उपक्रम करायचा, अगदी जसा आज शाळेच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव आनंदोत्सव कार्यक्रम आहे, याच्यापासून तर दर आनंदाई शनिवारी काय उपक्रम संपन्न करायचे, जसं योगा असेल, देशभक्तीपर गाण्यांवर कवायत असेल, त्याच्यासोबतच विद्यार्थ्यांच्या सहली कोणत्या महिन्यामध्ये झाल्या पाहिजेत, विद्यार्थ्यांच्या पालकांचा संवाद मेळावा, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी, गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संदर्भामध्ये कोणत्या महिन्यामध्ये काय काय शिक्षण पद्धती आपली असली पाहिजे, याचं संपूर्ण कॅलेंडर त्या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि त्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी होताना आपल्याला दिसून येईल. पहिली, दुसरी, तिसरी आणि 6वी कला अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.